नाशिक दिंडोरी भागात आहे आणि नवउद्योजक या डेअरी फार्म व्यवसायात नवीन पदार्पण केलेले आहे अशा फार्मवरती आहे. तर त्यांच्या फार्मवरती आपण आज खुरसाळणी करण्यात करता आलेलो आणि त्यांच्या जवळपास आपण 20 गायींची खुरसाळणी आतापर्यंत केलेली आहे. तर त्यांचा मुक्त गोठा आहे आणि मुक्त गोठ्यात त्यांना काही ते थोड्याशा अडचणी होत्या की चालताना जनावरं थोडीशी लंगडत चालत होती. तर त्यांना आपण त्यांचा अनुभव आणि त्यांचं हे डेअरी फार्म मध्ये पदार्पण या विषयावरती त्यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करणार आहे. नमस्कार. आपलं नाव सांगा आपलं पहिलं. माझं नाव किरण अशोक पाटील. मी ओझे येथील शेतकरी, दिंडोरी तालुका, नाशिक जिल्हा. तर आपण या व्यवसायात किती दिवसापासून म्हणजे आले किंवा पहिल्यापासून वडिलोपार्जित व्यवसाय होताच, पण थोडासा नवीन टाईपचा आम्ही 8 महिने झाले तेव्हा सुरू केलं. सगळं गोठ्याचं बांधणी वगैरे केली आणि मुक्त गोठा केला. आणि जनावर आपण गायी ज्या पर्चेसिंग केलेल्या ह्या कुठनं गेल्या किंवा ह्या गायी सगळ्या मी टोटल बारामती माळशिरसवरनं संजय सालगोडे पाटील यांच्याकडनं आणलेले आहे. सगळ्या गायी त्यांच्याकडच्याच आपल्याकडे. तर आपला अडचण काय होती म्हणजे गोठ्यामध्ये हूप ट्रिमिंग कशासाठी आपण मागवलं? मुक्त गोठा असल्यामुळे 8 महिन्यामध्ये त्यात पावसाळा पण गेला. गायींच्या पायांमध्ये खडे रकसणे, गायी एकमेकावरती हिटवरती आल्यावर ते उडाल्याने ते पायांना त्रास व्हायचा. त्याच्यानंतर ते दगड खडे वगैरे सगळे रुतल्यामुळे पायांना त्यांना काही गायींना जखमा झाल्या. त्या जखमा आज गायी खूप लंगडायच्या. मग आमच्या डॉक्टरांनी सल्ला दिला, तुम्ही हूप ट्रिमिंग करून घ्या. तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून आणि आज सगळं करून घेतलं. तर त्याच्यामध्ये निदर्शनास आलं एक 4-5 गायींचा जो प्रॉब्लेम होता तो खुरांचाच प्रॉब्लेम होता की तो आज लगेच लाईव्ह लक्षात आला. ते वर्षातून 6 महिन्यातून करणं खूप गरजेचं आहे. त्याच्याने ते क्लिअर होऊ शकतं, नाही तर आणखी तो आजार वाढतच जातो. आणि आता हा व्यवसायात आपण नवीन पदार्पण केलेलं आहे. तर बाकीच्या पशुपालकांना काय सांगू शकता का बाबा हा व्यवसाय चांगला की वाईट? व्यवसाय चांगलाच आहे. कोणता व्यवसाय केला पाहिजे, व्यवसाय चांगलाच असतो. त्या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे, तसं काम केलं पाहिजे, स्वतः लक्ष दिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी केल्यावरती व्यवसाय चांगलाच आहे आणि परवडतो सगळं व्यवस्थित. आमची शेती घरची असल्यामुळे आमचा चारा घरचाच असतो. 8 महिन्यापासून आम्ही मुरघास आमच्याकडे घरच्याच शेतीचा तयार करतो. तोच कंटिन्यू आम्ही करणार, तोच देणार. त्याच्यामुळे चांगलं परवडतं मला. तर आपले दुसरे एक IDFAचे सदस्य आहेत जे की जवळपास IDFAचा जो हे झालेला आहे ग्रुप ओपन झालाय तेव्हापासून आपल्या सोबत काम करतात ते आकाशभाऊ कोरडे. त्यांचा देखील आजच्या या खुरसाणीमध्ये त्यांचा एक महत्वाचा वाटा म्हणजे यांच्या मार्फत आपल्याशी कॉन्टॅक्ट झालेलं आणि आजचं जे काम झालंय याच्यापासून ते कितपत समाधानी आहे ते विचारूया. काम चांगलं झालेलं आहे आणि जी काय अडचण होती खुरांची तर ते नवीन असल्यामुळं त्यांच्या लक्षात येत नव्हतं. ते आज डॉक्टर आल्यामुळं इथं येऊन त्यांनी ट्रीटमेंट केल्यामुळं त्यांचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झालेला आहे. याच्या आधी पण मी केलेलं आहे खुरसाळणी, त्याच्यामुळं मला त्या गोष्टीची कल्पना होती. त्यामुळं मग इथं पण मग ते काम केलेलं आहे आणि कामाबद्दल आम्ही समाधानी आहे. तर गोठ्याचे मोठे मालक आपल्या सोबत आहेत. दादा काय सांगशाल पहिल्या काळातली खुरसाळणी आणि आत्ताच्या काळातली खुरसाळणी याच्यामध्ये कितपत जनावरांना इजा होत होती किंवा नव्हती होत, किंवा आत्ताच आपण जे काम केलंय याच्यामध्ये कितपत तुम्हाला समाधान वाटतं का? नाही, समाधान वाटतंय. म्हणजे पहिल्या काळात लागा लागवायची किंवा गाय पाडावं लागायची, आता आपण उभ्या जनावरांचं हे करू. भारी होतं, आता चांगलं झालं. तर पशुपालकांनो एक विषय होता की मुक्त गोठ्यामध्ये भरपूर शेतकरी म्हणतात की आम्हाला खुरसाळणीची गरज वाटत नाही, परंतु असा एक विषय असतो की ज्या खुरसाळणीमध्ये जो खालचा तळवा असतो तो मुक्त गोठ्यामध्ये तळव्याचा बेस हा खालच्या साईडला जास्त प्रमाणात वाढतो. त्याच्यामुळे आपल्या जनावरांना जे पावसाळ्यात किंवा मुक्त गोठ्यामध्ये जे खडे रुततात त्याच्यामधून जनावर जास्त प्रमाणात लंगडण्याचं प्रमाण वाढतं. तर ती जे आपण अनबॅलन्सचा जो भाग म्हणतो तो अनबॅलन्सचा भाग आपण या खुरसाळणीतून क्लिअर करतो आणि त्यामुळे जनावर आपली चांगल्या पद्धतीनं चालू शकतात किंवा त्यांचं राहणीमान सुद्धा उंचावतं आणि याच्यापासून तुमचं फर्टिलिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट होतं. तर अशा प्रकारे आपण आज यांच्या फार्मवरती काम केलं
आणि त्यांचाही चांगला आपल्याला रिस्पॉन्स भेटला. तर अशीच आपल्याला पुढील फार्मवरती सहकार्याची भावना राहते. आणि बरेचसे पशुपालक आहेत हे रोज आपल्याला भेटतात, त्यांचे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, आपल्यालाही चांगला त्यांच्याकडून प्रतिसाद भेटतो. असेच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आम्हाला तुमच्या फार्मवरती काम करण्याची संधी द्या, आम्ही आपणास चांगली सुविधा देण्याचा 100% प्रयत्न करू.